नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। रुपेरी पडद्यावरच्या आभासी जगात वावरणाऱ्या सामान्य माणसाला त्याच पडद्याच्या माध्यमातून दाहक वास्तवाची जाणीव आपल्या समर्थ प्रतिभेतून करून देणारा खंदा दिग्दर्शक म्हणजे श्याम बेनेगल। समांतर चित्रपटाच्या माध्यमातून जीवनातील आव्हानांना थेटपणे भिडण्याचे आवाहन सामान्यांना करणाऱ्या श्याम बेनेगल यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे। 9 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या बेनेगल यांनी पहिली फिल्म वयाच्या 12व्या वर्षी बनवली। त्या प्रवासात पुढे 1973 साली प्रदर्शित झालेल्या अंकुर या चित्रपटाने त्यांना पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला। त्यानंतर पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या निशांत, मंथन, भूमिका, जुनून या चित्रपटांना सलग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले। श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे विषय, त्यांची वास्तवदर्शी मांडणी, प्रस्थापित कलाकारांऐवजी उदयोन्मुख कलाकारांना दिलेली संधी आणि या चित्रपटांना मिळालेला प्रेक्षक प्रतिसाद तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर यामुळे 70 आणि 80च्या दशकात हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या बरोबरीने नव्या प्रवाहातील समांतर चित्रपट तितक्याच ताकदीने उभा राहिला। हिंदीमधील या नव्या प्रवाहातील सिनेमांची चळवळ समांतर चित्रपट चळवळ म्हणून ओळखली गेली आणि त्याचे प्रणेते म्हणून श्याम बेनेगल यांचे नाव समाज मानसात दृढ झाले। श्याम बेनेगल यांनी दूरचित्रवाहिनी या माध्यमासाठी यात्रा आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या गाजलेल्या पुस्तकावर आधारित भारत एक खोज ही 53 भागांची मालिका देखील केली। भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची कथा सांगणारी 10 भागांची संविधान ही छोटेखानी मालिका ही लक्षवेधी ठरली। गेल्या वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला मुजीब द मेकिंग ऑफ नेशन हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला। बेनेगल यांनी काही व्यावसायिक चित्रपटही केले। त्यापैकी जुनून या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासह 2 विभागात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले। शबाना आझमी, स्मिता पाटील यांचा मंडी आणि त्रिकाल हेही चित्रपट विषय आणि मांडणीमुळे वेगळे ठरले। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।